लीक होऊन स्फोट झाला असेल किंवा त्याच्यातून तिला जर काही इजा झालेली असेल तर त्यांनाही आपण या मनोधैर्य योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय हा विभागाने घेतलेला आहे. अशा अनेक योजना आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकरित्या बोलण्यापेक्षा मी ते आपल्याला PDF केलेला आहे आणि महिला संघटना किंवा युवती संघटना किंवा आपले सर्व माननीय आमदार मोदी आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, यांच्या मार्फत या योजना या आपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या. आपण जर आज बघितलं तर मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, जिथं आता निवडणूक सुरू असणारी, तेलंगणा आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, शासनाने दिलेल्या प्रत्येक योजना ही तिथली संघटना त्यांच्या नेतृत्वाच्या नावाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच त्या लाभार्थ्याला कळतं की ही योजना ही या नेतृत्वाच्या पुढाकारातून आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं हे अतिशय गरजेचं आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काय नक्की केलं पाहिजे याचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला या स्क्रीनवर देण्यासाठी मी विनंती करते की आपण ते प्ले करावं. आपण जर याच्यामध्ये बघितलं तर दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या पाल्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश हे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचे बॅनर आम्ही सोशल मीडियावर टाकतो. त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याला जी केंद्रामध्ये करण्यासाठी कामाची जी मान्यता होती ती मिळाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचे बॅनर केले. याच्यात 2 बॅनर आम्ही केलेले होते. एक ज्याच्यामध्ये शासनाच्या वतीने होतं, मग सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि त्या विभागाच्या मंत्र्यांचं त्याच्यामध्ये आम्ही त्या फोटोजमध्ये आम्ही क्रिएटिव्हमध्ये टाकलेले होते. आणि दुसरा पक्षाच्या वतीने असा केला की जे आपल्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याच्यानंतर आणखीन हे जे दोन्ही बॅनर ज्याचा मी उल्लेख केला ते आहेत. त्याच्यानंतर पुढची आम्ही मधल्या कालावधीमध्ये काही आमदार महोदयांनी विनंती केलेली होती की दादांच्या कार्यालयामध्ये जे जे निर्णय घेतले जातात हे त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजेसवर सुद्धा शेअर झाले पाहिजेत आणि म्हणूनच त्यांच्या वतीने सुद्धा घेतलेले जे निर्णय आहेत तेही अशा पद्धतीनं त्या सोशल मीडियाच्या त्यांच्या अकाउंट्सवर पेजेसवर शेअर करण्यासाठी सुद्धा त्यांना विनंती केल्यानंतर त्यांच्या मार्फत हे शेअर झाले. याच्यानी एक बाब ही निश्चितपणाने होत जाते की आपण आदरणीय दादांनी त्यांच्या बैठकीमध्ये घेतलेले निर्णय हे आपल्याला त्यानिमित्त लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवता येतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येकाचा सोशल मीडियाचा पेज आहे. आपल्या प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या पेजवरून जर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी प्रमोशन केलं तर आपल्या नेतृत्वाला ज्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आपण तितकी त्यांची पब्लिसिटी, त्यांनी केलेलं कार्य हे त्या ठिकाणी पोहोचवू शकू. माझी या निमित्ताने सर्वच जमलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की अशा पद्धतीचे क्रिएटिव्स हे आपल्याही सोशल मीडियाच्या अकाउंटवरून गेले पाहिजेत. काही वेळेला जर आपल्याला कंटेंट उपलब्ध नसला तर हा खालचा फोटो काढून आपण क्रॉप करून आपला टाकला तरी काही हरकत नाही. कारण प्रत्येकाकडे काही सोशल मीडियाची सगळीच आपल्याकडे काही यंत्रणा असते अशातला भाग नाही. आपलं उद्दिष्ट हे आहे की आपण आदरणीय दादांनी केलेलं काम हे तळागाळापर्यंत पोहोचवणं. आता आम्ही मंत्रिमंडळातील सहकारी असल्यामुळे आम्हाला शासनाच्या नावाने बॅनर हा निश्चितपणाने करावा लागतो. पण पक्षाचे पदाधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी कार्यरत असताना आपण आदरणीय दादांच्या फोटोनी आणि दादांनी घेतलेले निर्णय हे त्या ठिकाणी प्रसिद्ध करून सुद्धा आपल्या विभागामध्ये, आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, शहराच्या वॉर्डमध्ये आपण पोहोचवू शकता. त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती राहील की आपण अधिकाधिक भर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून किती आपल्याला प्रसिद्धी मिळवता येईल, दादांनी केलेलं कार्य हे किती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. 2 दिवसाचं हे शिबिर आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला जाईल, अनेक आपल्याला बाबी या ठिकाणी सांगितल्या जातील. पण खऱ्या अर्थाने हे शिबिर ह्यासाठी आयोजित केलेलं आहे की आपल्याला आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे. आणि तो बळकट करत असताना आपल्याला सगळ्याच अपेक्षा या दादांकडून ठेवून चालणार नाहीत. कदाचित काही वेळेला एखादं काम होईल, एखादं होणार नाही. पण बऱ्याचशा वेळेला असं असतं की 10 कामं झालेली असतात. एखादं जर नाही झालं तर त्याच्यावरच रुसून बसण्यापेक्षा जर आपण त्या 10 कामांवर समाधान मानून जर आपण काम केलं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ शकू. बऱ्याचशा वेळेला असं असतं की सत्तेत आपण नसताना संघटनेकडनं संघर्षाची अपेक्षा ही केली जाते. मग सत्तेत पक्ष आल्यानंतर
कुठे ना कुठंतरी आपल्यामध्ये असं वाटतं की आता तर सत्ता आहे, आता तर संघटनेची फार काही गरज नाही, मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांची सगळ्यांची कामं होत आहेत, एखादा जिल्हाध्यक्ष एखादे माजी आमदार असतील, त्यांची त्या अधिकाऱ्यांसोबत बऱ्याचशा वर्षापासून काम केलेला परिचय असतो आणि सत्तेत आलो की आपली कामं ही होत जातात आणि मग यामध्ये कुठं ना कुठंतरी संघटनेचं काम हे मागे पडत जातं आणि मग पुन्हा संघर्षाचा कालावधी आला की मग संघटनेला प्रश्न पडतो की सत्तेत होतो त्यावेळेला तर संघटनेची कामं झाली नाहीत आणि मग आत्ता पुन्हा परत संघर्ष करायचा झाला तर मग संघटनाच का. तर त्यामुळे आमच्या वतीने तरी किंवा महिला व बालविकास विभागाकडून आपल्याला सातत्याने संपर्क आपल्यासोबत ठेवून जी जी कामं आम्हाला विभागाच्या माध्यमातून करता येतील ती निश्चितपणाने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. एखादा कार्यकर्ता आणि आपल्या सगळ्यांसहित 2011 पासून मी जवळपास काम केलेलं आहे. मी जरी 2017 मध्ये पहिली निवडणूक जिल्हा परिषदची लढवलेली असली, पक्षाच्या सर्वच वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ती संधी त्यानिमित्ताने दिली. त्याच्यानंतर विधानसभा सदस्य, राज्यमंत्री, आता कॅबिनेट मंत्री ह्या सगळ्या जबाबदारी तरी असल्या तरी पक्षाची एक सामान्य कार्यकर्ता, संघटनेचा एक भाग म्हणून मी तुमची सगळ्यांचीच सहकारी किंवा एक छोटी भगिनी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्या वेळेला चुका कदाचित जर झाल्या, चूक जर कुठं झाली, कुठं जर काही आपल्याला असं वाटलं की आपण सुधारणा केली पाहिजे तर तिथं आपलं सुद्धा मार्गदर्शन त्या निमित्ताने मिळावं. शेवटी आपल्याला सगळ्यांनाच एकत्रितपणाने संघटना वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकावर कसा जाईल यासाठी प्रयत्न करायचे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांना जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर ज्या ज्या वेळेला महिला व बालविकास विभागाअंतर्गत असणाऱ्या घटकांच्या काही अडीअडचणी असतील, प्रश्न असतील, त्यावेळेला विभाग म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून, आपली भगिनी म्हणून मी निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण कधीही संपर्क करा. विभागाच्या माध्यमातून असणाऱ्या विविध योजना याचा लाभ आपण ज्या वेळेला तळागाळापर्यंत पोहोचवू त्याच वेळेला निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी काम करू शकणार आहोत. माझी या निमित्ताने फक्त इतकीच विनंती राहील की लेक लाडकी योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. याच्यामध्ये जवळपास 2.5 लाख कन्यांना आपण लाभ देणार आहोत. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपल्या विभागातली जी अंगणवाडी सेविका असेल, CDPO असतील, यांना आपण गेल्यानंतर संपर्क करावा. लाभार्थ्यांचे फॉर्म ते कशा पद्धतीनं घेणार आहेत, त्याचे नियम आणि निकष काय आहेत हे समजून घेऊन जर आपल्या परिचयातील, आपल्या प्रभागातील, आपल्या वॉर्डमधील किंवा गटातील सुद्धा जर लाभार्थी असतील तर त्यांना या योजनेचा लाभ हा अधिकाधिक कसा देता येईल यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्न करावेत. शेवटी आपण हे प्रयत्न करू त्याच वेळेला आपलं नेतृत्व हे त्या घरापर्यंत पोहोचणार आहे याची दक्षता ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय दादा आणि प्रदेशाध्यक्षांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे. त्यामुळे अधिक वेळ न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रथम क्रमांकावर आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनीच काम करत असताना मी पुन्हा एकदा महिला आणि युवती संघटनेला विनंती करीन, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने विनंती करीन की पॅरेंट बॉडी आणि सन्मान्य आपले तिथले लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून, मार्गदर्शनाखाली आपण संघटना अधिकाधिक बळकट करावी आणि आपल्या माध्यमातून आदरणीय दादांचे हात बळकट करावे अशीच विनंती करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.